बऱ्याचदा मन उदास होतं. तसं कारण काहीच नसतं, पण तरी देखील काही करण्याची इच्छा राहत नाही. शरीर बोजड होतं. चेहऱ्यावरती हास्य असायला पाहिजे म्हणून उगीचच हसायचं. एखाद्या ठिकाणी जायचं आहे म्हणून तिथे हजेरी लावून यायची. मनापासून कोणतीच गोष्ट आपण करत नाही किंवा करावीशी वाटत नाही. सगळं सुरळीत चालू असताना देखील आजूबाजूची परिस्थिती खूपच खराब चालू आहे का, अशा उगीचच प्रश्न मनामध्ये यायला लागतात. आणि या जाळ्यात आपण असे अडकून बसतो की त्यामध्ये आपले 15-20 दिवस, कधी कधी महिने कसे निघून जातात कळतच नाही. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या चॅनलवरचे जुने व्हिडिओजसुद्धा पाहायला विसरू नका. कारण आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण नेहमी व्हिडिओजमधून चर्चा करत असतो. कितीही सकारात्मक वातावरणामध्ये आपण असलो तरी देखील कधी ना कधी आपल्याला ह्या अशा फेजला सामोरं जावं लागतं, जिथे सगळंच संपल्यासारखं किंवा सगळंच एका ठिकाणी थांबल्यासारखं वाटतं. एक शांतता असते, पण ती शांतता जी आहे ती आल्हाददायक नसते. ती घाबरवणारी, रडवणारी किंवा त्रासदायक असते, वेदनांनी भरलेली असते. बऱ्याचदा ना आपल्याला अशा अनेक वेगवेगळ्या फेजेसमधून जावं लागतं. पण त्यावेळेला कितीही सकारात्मक राहायची सवय असली तरी देखील आपला ताबा सुटतो आणि आपल्याला रडू फुटतं. एका उदास फेजमध्ये आपण चालत राहतो. पण मला असं वाटतं कधी कधी रडणं, उदास राहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण आपण माणसं आहोत, आपल्याला भावना आहेत. आपल्याला एखाद्या गोष्टीचं वाईट वाटणार, एखाद्या गोष्टीचा राग येणार, किंवा मग कधी कधी फक्त मी आरामच करावा, बाकी काहीच नको असं आपल्याला वाटू शकतं. आणि त्यात गैर काहीच नाही आहे. करायचा आराम, रडून घ्यायचं, रडायला आलं मोकळं व्हायचं, हसायला आलं हसून घ्यायचं. आपल्यासोबत जेव्हा एखादी गोष्ट घडत असते त्यावेळेला त्या गोष्टीचा आनंद घेणं म्हणजे काय, तर त्यामधून काहीतरी शिकणं किंवा ते भरभरून जगणं. मग जेव्हा भरभरून आराम करावा वाटतोय, भरभरून रडावंसं वाटतंय, त्यावेळेला तसंच करायचं. आपल्याला आपलं शरीर काय मागतंय, आपल्याला आपलं मन काय सांगतंय, त्याला ते देऊन टाकायचं. थोडासा आनंदातून, सकारात्मकतेमधून गॅप घ्यायचा. नकारात्मकता काय असते हे अनुभवलं नाही आपण तर मग आपल्याला कळणार कसं की ही नकारात्मकता आहे आणि ही सकारात्मकता आहे. ज्या वेळेला आपण एखाद्या नकारात्मक फेजमधून जात असतो त्यावेळेला आपल्याला थोडासा त्रास होतो. तो त्रास सहन केल्यानंतर मग आपल्याला असं वाटतं की नाही, आता हे थांबलं पाहिजे आणि आता मला यातून बाहेर पडायचंय. मग पुन्हा आपण सकारात्मकतेकडे हळूहळू वळायला लागतो. आणि जेव्हा आपण नकारात्मकतेमधून सकारात्मकतेकडे वळायला लागतो ते अचानक नाही होणार. तिथे स्वतःला वेळ द्यावा लागणार, वेळ लागणार, स्वतःवरती काम करावं लागणार. काही दिवस रडून जातील, काहीच न करता जातील, उदासीनतेमध्ये जातील. पण एक दिवस असा येईल की नाही, आता हे थांबवायचंय असं जेव्हा आपल्याला वाटेल त्यावेळेला मग आता मी काय करू हा प्रश्न आपल्याला पडेल. आणि मग आपण आपल्या रुटीनमध्ये बदल करायला सुरुवात करू. आता हे बदल जे आहेत ते करणं जरा कठीण असेल. आपलं मन ऐकणार नाही. आपलं शरीर बोजड झाल्यामुळे आपल्याला इथून उठून तिथे जाऊन ते करू वाटणार नाही. पण ते करणं महत्त्वाचं आहे. स्वतःवरती जबरदस्ती करणं महत्त्वाचं आहे. कारण आता भरपूर आराम झालाय, आता भरपूर उदास आयुष्य जगून झालंय आणि आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून मग स्वतःला ओढून ताणून बाहेर काढायचं, निसर्गामध्ये जायचं, पुस्तकांमध्ये रमवायचं. जेव्हा आपण खूप सकारात्मक असतो आणि अचानकच आपण एखाद्या नकारात्मक फेजमध्ये जातो त्यावेळेला आपल्याला जाणवतं की आपल्यामध्ये काय बदल होत आहेत. आणि त्यावेळेला आपल्याला हे देखील माहिती असतं की आता यातून बाहेर पडण्यासाठी मला काय करायचं आहे. पण कधी कधी असं होतं की सगळं माहीत असतं पण करायचं काहीच नसतं. पण करावं लागणार. आपलं आयुष्य आपल्याला सुंदर करावंच लागणार.
आता नकारात्मकतेची बाजू आपण अनुभवली आहे आणि आता पुन्हा आपल्याला सकारात्मकतेच्या ट्रॅकवरती यावं लागेलच ना. इतरांसाठी नाही, आपल्यासाठी, स्वतःसाठी. मग जेव्हा आपल्याला आपली ही फेज बदलायची असते त्यावेळेला कोणत्या गोष्टी मदत करतात? तर जबरदस्तीने घराबाहेर पडणे, हिंडून फिरून येणे, व्यायाम करणे, लिखाण करणे, ज्या काही मनातल्या भावना आहेत त्या सगळ्या वहीवरती उतरवून काढणे. अगदीच तुम्हाला अलंकारिक भाषा जमत नसेल तर काही हरकत नाहीये, पण जे आपल्या मनामध्ये येतंय ते जेव्हा आपण वहीवरती उतरवतो, मग ते साध्या भाषेत असोत किंवा अलंकारिक भाषेत असोत, तिथे आपलं मन हलकं होतं. नवीन अनुभव घेण्यासाठी जागा तयार होते आणि ज्या काही जुन्या भावना आहेत त्यांना वाट मोकळी होते. कधी कधी निरोप घेणं गरजेचं असतं, चांगल्या गोष्टींचाही आणि वाईट गोष्टींचाही. आपण थोड्या दिवसांसाठी सकारात्मकतेचा निरोप घेतला होता, पण आता पुन्हा आपल्याला तोच निरोप नकारात्मकतेला द्यायचा आहे आणि नव्या जगण्याला सुरुवात करायची आहे. इथे मग पुन्हा एखादी वेब सिरीज असेल, काही मोटिवेशनल व्हिडिओज असतील, काही सिरियल्स असतील, काही मूवीज असतील, हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला त्या ट्रॅकवरती यायला मदत होते. वाचनामुळे मदत होते, गप्पांमुळे मदत होते, घरातून बाहेर पडतो आपण आणि 4 चौघांमध्ये मिक्स होतो, त्याने सुद्धा आपण नकारात्मक फेजमधून बाहेर पडतो. आपली थॉट प्रोसेस बदलायला मदत होते. घराबाहेर पडून एखाद्या मंदिरामधला फेरफटका असू देत किंवा बागेतला फेरफटका असू देत, पक्ष्यांचा आवाज असू देत, मातीवरती, लॉनवरती अनवाणी पायाने चालणं असू देत, योगासनं असू देत, ओमकार करणं असू देत, या सगळ्या गोष्टींमुळे नकारात्मक फेजमधून बाहेर पडणं सोपं जातं. तुम्ही देखील अशा कोणत्या फेजमध्ये अडकला असाल तर ह्या सगळ्यांपैकी कोणत्याही गोष्टी करून पहा, तुम्हाला खूप जास्त फरक जाणवेल.